आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। मिरजेत कॉईलमुळे घराला आग, सुदैवाने जीवितहानी टळली। सुभाषनगर रोडवरील राजमाने पेट्रोल पंपासमोरील हेमंत काळे यांच्या 2 मजली घराला पाणी तापवण्याच्या कॉईलमुळे आग लागल्याची घटना सायंकाळी 5:30 ते 6च्या सुमारास घडली। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घरातील प्रापंचिक साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार काळे यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील खोल्या भाड्याने दिलेल्या असून 4 तरुण तेथे राहतात। हे तरुण एका कृषी कंपनीत मार्केटिंगचे काम करत आहेत। दुपारी 1 ते 3 या दरम्यान परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता। त्यावेळी संबंधित तरुणांनी बाथरूममध्ये बादलीत ठेवलेली पाणी तापवण्याची कॉईल बंद न करता तसेच सुरू ठेवली होती आणि ते सर्वजण बाहेरून कुलूप लावून कामानिमित्त निघून गेले होते। दुपारी सुमारे 3 वाजता वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर कॉईल आणि बादली अत्यंत गरम होऊन त्याला आग लागली। बाथरूममध्येच ठेवलेल्या कपडे धुण्याच्या वॉशिंग मशीनलाही आग लागून धूर पसरला। घरात कोणी नसल्याने सुरुवातीला आग लक्षात आली नाही। दरम्यान त्याच मजल्यावरील अन्य भाडेकरूंना धूर येत असल्याचे जाणवले। त्यांनी तात्काळ आरडाओरडा करून परिसरातील नागरिकांना बोलावले। नागरिकांनी बाथरूम व बेडरूमच्या खिडक्यातून ज्वाळा आणि धूर दिसताच अग्निशमन दलाला कळवले। अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली। दरम्यान नागरिकांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करत काही साहित्य बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी पाण्याचा मारा करून आग पूर्णपणे विझवली। त्यामुळे मोठी दुर्घटना टळली असली तरी घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।